रामकृष्ण हरी शेतकरी बंधवांना नमस्कार. ताते वरावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि पाहू शकता आपण ह्या रानाची ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरट केली आहे. आणि केल्यानंतर आपण याच्यामध्ये रोटावेटर मारला आणि रोटावेटर मारल्यानंतर आपण ट्रॅक्टरच्या यंत्राच्या साहाय्याने आपण मका आहे ना आपण पेरली आहे, पाहू शकता. आणि मकाला प्रथमतः पाणी दिलं आणि त्या पाण्यानंतर मका टोटल उतरून निघाली आहे. आणि उतरून निघाल्यानंतर 10 दिवसाच्या गॅपमध्ये दुसरं पाणी आपण टाकलं आहे. आणि आता हे पाणी पाहू शकता, तिसऱ्यांदा पाणी चालू करणार आहे आपण, म्हणजे पाणी चालूच आहे पाठीमागं. तर आपण आता युरिया मारतो. याला 4 गोण्या युरियाच्या मारल्या आहे याच्या मकाला. आणि त्यानंतर पुन्हा कारण थंडी असल्यामुळे जास्त मकाला पाणी चालत नाही, ज्यावर बोकव मालला असला पाहिजे. आणि जर बोकव माल जर असेल तर तुम्हाला सांगतो काळोखी धरून येते. पाठीमागलं मी 8 दिवसापूर्वी आलो होतो, तर ही जी पानं होती ही पानं पिवळसरपणा होता पानांना, तर आता ती त्याला पानांना काळोखी चढली आहे. आणि त्यानंतर आपण हे युरिया ज्या वेळेला मारलं त्यावेळेला आणखीन काळोखी येणार. आणि आज आपण ते मोटर चालू करून आपण मका भरून काढलेली आहे. आणि त्यानंतर आपण पुन्हा 4 ते 5 दिवसांनी दुसरं पाणी लगोपाठ लगेच टाकणार आहे. आणि टेंजर फवारणी करणार आहे. मकासाठी टेंजर एकच नंबर आहे. काळोखी विऱ्याची काळोखी अधिक टेंजरची काळोखी आणि अधिक आपण 10-26 आणि भिजून ड्रममध्ये पाण्यातून सोडणार आहे. पाहू शकता आता आपली बादली युरियाची संपली आहे. आपण युरिया आणत आलो. 5 युरियाचा गोण्या 2 वरती आहे. युरिया नाही आला आपण आलेला आहे. युरिया संपला पण युरियामध्ये हो का पाहू शकता आपण, हो का असं डेकळ झाली. आपण अशी फोडायची आतमध्ये. आणि त्यानंतर आपण भिजून 10-26 200 लिटरच्या बॅलरमध्ये टाकणार आहोत. आज संध्याकाळी भिजाय घालणार आहे आपण खत. पाहू शकता आता तुम्हाला सांगतो हे पानांची रुंदी किती. आणि हे पाहू शकता आपण, हे गाभ्यामध्ये थोडं माव्याचं प्रमाण झालं आहे. तर आपण यावर आहे ना एक फवारणी करणार आहोत. तर कधी बी आपण ज्या वेळेला रानात येईल त्यावेळेला चेक करायचं, कारण याला जी आळे असते ती आळे गाभा खाती लष्करी आळा आहे. तर लष्करी आळ्यापासून सर्वांनी सावध राहायचं. आणि ती फवारणी करणार आहे. हे बघा, हे पाहू शकता बघा, गाभ्यामध्ये नॉर्मल मका आहे, आपलं मावा आहे. तर आपण याची फवारणी करणार आहोत उद्या. कॅमेरा लावू. असा युरिया मारावा लागतो. युरिया कोणते माल शेती करताना कधी ना खताचा विचार नाही करायचा. माल चांगला येणं गरजेचं आहे. ज्या वेळेला मालाला भरपूर असं खत, आणि आपण तर शेणखत याला टाकलेलं आहे. युरियासुद्धा आपण 4 गोण्या याला मारले आहे. आणि त्यानंतर तुम्हाला म्हणतो आपण 200 लिटरच्या बॅलरमध्ये 10-26 3-4 दिवस आहे ना आपण त्याच्यामध्ये भिजाय घालणार आहोत. आणि पाण्यावर औषध सोडणार आहोत. मकाची उंची साधारण 10-11 फूट आपण हिला करणार आहोत. कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जरी असलं तरी तुम्हाला सांगतो मालाला पाणी देणं गरजेचं असतं. आणि